येणाऱ्या रविवारी ना महाशिवरात्री आहे आणि उपवासाचं नाव काढलं की साबुदाणा खिचडी, वरीचे तांदूळ आणि उपवासाचे थालीपीठ डोळ्यासमोर येते. परंतु हे सर्व खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर बटाटे वडे हा एक उत्तम आणि चविष्ट असा पर्याय आहे. हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असतात. असे बटाटे वडे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तुम्ही बघू शकता मी इथे बटाटे वड्यासाठी लागणारं सर्व साहित्य हे एकत्र आणलेलं आहे. एका बाउल मध्ये मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहे. बटाटे आपल्याला उकडून आपण मॅश करून घेणार आहोत. एक वाटी हे आपण इथे दाणेकूट घेतलेला आहे. छान खमंग भाजून दाणेकूट करून घ्यायचं आहे. सोबतच मिरचीची पेस्ट घेतलेली आहे 2 मिरच्यांची आणि त्यानंतर आहे मिरी पूड आहे, जिरं आहे 1 चम्मच आणि चवीनुसार इथे आपण सेंधव नमक घेतलेलं आहे. आता आपल्याला याची भाजी तयार करून घ्यायची आहे. एका पॅन मध्ये किंवा कढईमध्ये तेल हे भाजीपुरते टाकून घेऊ आपण. तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्यांची पेस्ट एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये मिरी पूड आणि सेंधव नमक टाकायचे आहे आपल्याला आणि सोबतच स्मॅश केलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे आहे आणि बारीक केलेली दाणे पूड टाकून सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपण ज्यामध्ये जेही जिन्नस टाकलेले आहेत ते सगळं एकजीव होतील आणि लगेचच आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊ. आता तुम्ही इथे बघू शकता की छान आपली आता बटाटे वड्यांची भाजी इथे तयार झालेली आहे. ही भाजी आपण एका बाउल मध्ये काढून थंड होऊ देऊ आणि आता या मिश्रणाचे आपण मध्यम आकाराचे गोल गोळे तयार करून घेऊ. नंतर आपण वड्याचे आवरण तयार करण्यासाठी 200 ग्राम हा शिंगाड्याचे पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे. सेंधव मीठ आणि मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त हे करू शकता. आता हे सर्व साहित्य जे एकत्र करून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बटाट्या वड्याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. हे बॅटर खूप पातळी नको आणि खूप घट्टही नको. खूप पातळ जर झालं तर बॅटर हे तेलात पसरून जाईल. इथे आता आपण बघू 5 मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर बघा तुम्ही बॅटर हे थोडं हे घट्ट आलेलं आहे. तर बटाटे वडे कुरकुरीत होण्याकरिता आपण यामध्ये कडकडीत तेलाचं हे मोहन टाकू. तयार केलेले बटाट्याचे गोळे पिठात बुडून गरम तेलात सोडा आणि मध्यम आचेवर वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या. अशा प्रकारे आपले इथे हे कुरकुरीत असे बटाटे वडे हे तयार झालेले आहे. तुम्ही हे तयार बटाटे वडे तुम्हाला जर मिरची सोबत खायला आवडत असेल तर नक्की मिरची सोबत खाऊ शकता. सोबतच कुठली उपवासाची चटणी केलेली असेल तर त्यासोबत देखील खाऊ शकता आणि जर दही आवडत असेल तर प्रश्नच नाही, दह्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. ते कसे वाटले हे बटाटे वडे नक्की कळवा कॉमेंट्स मध्ये. धन्यवाद.